काल रात्री जैन बोर्डिंगमध्ये जो काही व्यवहार गोखले कन्स्ट्रक्शनने केला होता त्यावर मी अशी बातमी वाचली रात्री की तो व्यवहार रद्द झाला किंवा व्यवहार परत घेतला. आज त्यावर काय जैन बांधवांची त्या संबंधाने काय प्रतिक्रिया असेल किंवा जैन बांधवांची मुली जी आहेत त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावरच आता पुढच्या चर्चेची या आंदोलनाची रूपरेषा मला वाटतं कमी होईल. एखादी वेळी जे मागणी होती मूळ व्यवहार रद्द व्हावा, ही जमीन ट्रस्टला परत मिळावी, जर हा निर्णय झाला असेल तर योग्य बाब आहे. आणि जैन महामुनी जे आहेत त्यांची मागणी पूर्ण झाली, जैन समाजाची मागणी पूर्ण झाली असं म्हणता येईल. पण आज बघावं लागेल की त्यामध्ये काय काय बाबी आहेत, काय काय व्यवहार रद्द झाले आहेत, काय काय बाबी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. महायुतीत राहुल धनगेकरांचे असे आरोप करणं आणि मुख्यमंत्री शिंदेकडून त्यांचं कौतुक करणं, काय वाटतंय? आम्ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे की महायुतीमध्ये मनभेद तयार होणार नाही. ही काळजी आम्ही सर्वांनी घ्यायची आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सर्वांना सूचना दिल्या आहे की महायुतीमध्ये मनभेद होऊ देऊ नका, मतभेद होऊ देऊ नका. माननीय एकनाथजी धनगेकरजी आणि सर्व टीमला अशा पद्धतीच्या सूचना देतील, अजितदादा देतील. शेवटी आमची सामूहिक जबाबदारी आहे की महायुतीमध्ये चांगलं वातावरण ठेवणे. बैठकीसाठी तयारी दाखवल्यानंतरही आंदोलनावर ठाम आहे. उद्या नागपुरात येणार आहे. नाही, मला वाटतं की उद्या 10:30 वाजता जी बैठक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावली आहे, ती बैठक मला वाटतं फ्रुटफुल होईल. आणि जर मागण्याच मंजूर झाल्या तर मोर्चाची गरज पडणार. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आहे. आज भाजपच्या कार्यालयात खूप दिवसापासून महाराष्ट्राच्या 1.5 कोटीच्या वर सदस्य संख्या असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्याची भावना होती की मुंबईचं प्रदेश कार्यालय हे बांधकाम झालं पाहिजे. सध्याचं प्रदेश कार्यालय फारच कमी स्पेसमध्ये आहे. तर नवीन प्रदेश कार्यालय बांधकामाकरता, त्याच्या भूमिपूजनाकरता माननीय अमितभाई येत आहे. खरं तर आमच्याकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे. ठाकरे गटाचा आज मेळावा आहे, ज्याप्रमाणे राहुल गांधींनी मतदार याद्यांचं प्रेझेंटेशन केलं होतं, तसंच आदित्य ठाकरे आज करणार आहे. खोटारडेपणा आहे. या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहे. मतदार यादी या विषयावर खरं तर फेक नरेटिव्ह पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं हा चालणार नाही. आज से पूरे देश में SIR लागू हो रहा है, क्या कहेंगे? हाँ, तो वो अच्छा ही है कि मतदार यादी का पूरा एक बार सही मतदार यादी बनेगी, ठीक है.